नमस्कार मंडळी. आज आपण 1 कप ज्वारीपासून खाण्यासाठी कुरकुरीत क्रिस्पी असा नाश्ता बनवणार आहोत. हा नाश्ता तुम्ही जर डाएटवर असाल, तुमचं डाएट प्लॅन चालू असेल किंवा तुमचं वेट लॉस जर्नी चालू असेल, तरीसुद्धा तुम्ही हा नाश्ता मनसोक्तपणे खाऊ शकाल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 कप ज्वारी घालून घेतली आहे. ही ज्वारी मी स्वच्छ निवडून घेतली आहे. दुकानातून आपण ज्वारी घेऊन येतो तेव्हा त्यामध्ये थोडाफार कचरा असतो. तो कचरा यामधून काढून घ्यायचा. आता हे भांडं आपण साईडला ठेवून देऊया. त्याच कपाने मी पाऊण कप मुगाची डाळ घेतली आहे. ज्या कपाने आपण ज्वारी घेतली होती त्याच कपाने मी इथे पाऊण कप डाळ घेतली आहे. ही डाळ पचनासाठी खूप हलकी असते, म्हणून आज आपण इथे या मुगाच्या डाळीचा इथे वापर करणार आहोत. मुगाची डाळसुद्धा आपण एका पातेल्यामध्ये घालून घेऊया. आता आपल्याला ही डाळ 3 ते 4 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला डाळ ही भिजत ठेवायची आहे. आता इथे मी डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. डाळ धुतल्यानंतर आपण ज्वारीसुद्धा धुवून घ्यायची आहे. ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. आपल्याला जेव्हा वजन कमी करायचं असतं, डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की ज्वारीची भाकरी खा. पण आपण काय करतो, ज्वारीची भाकरी खायचा कंटाळा करतो. आपल्या घरातली लहान मुलं असतात, त्यांनासुद्धा ज्वारीची भाकरी काही आवडत नाही. मग अशा वेळेस आपण अशा प्रकारे ज्वारीपासून होणारा नाश्ता जर मुलांना खायला दिला तर ते सुद्धा आवडीने खातील. आणि आठवड्यातून एकदा जरी आपण हा नाश्ता बनवला तर खरंच मुलांना खूप आवडेल. नेहमी आपण तांदूळ आणि रव्यापासून इडली, उत्तप्पा, डोसा असे पदार्थ बनवून खातो. पण अशा पद्धतीने एकदा ज्वारीपासूनचा हा नाश्ता, आज आपण ज्वारीचा डोसा बनवणार आहोत. हा डोसा तुम्ही एकदा जर बनवला ना तर तुम्ही नेहमी हाच डोसा बनवाल, हे मी गॅरंटीने सांगते. ज्वारी आणि मुगाची डाळ आपण येथे धुवून घेतली आहे. आता यामध्ये पाणी घालून आपण हे असंच झाकून ठेवायचं. आता मी सकाळी 12 वाजता हे भिजत घातलं आहे. हे 7 ते 8 तासासाठी आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 10 तास भिजवलं तरी चालेल. ज्वारी आणि मुगाची डाळ भिजत घालून 10 तास झाले आहे. आता आपण पाहूया डाळ आणि ज्वारी आपली भिजली गेली आहे की नाही. डाळीवर असं पाणी तयार झालं आहे आणि डाळ चांगली आपली भिजली आहे. ज्वारीसुद्धा चांगल्या प्रकारे भिजली आहे. आता आपण हे दोन्हीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया. सुरुवातीला मी ज्वारी वाटून घेते आहे. ज्वारी आणि मुगाची डाळ आपण वाटत असताना ज्या पाण्यामध्ये आपण भिजत घातले आहेत त्यातलंच थोडं थोडं पाणी घालून आपण हे चांगलं असं वाटून घेऊया. वाटताना आपल्याला ही जर काळजी घेतली तर आपलं जे बॅटर तयार होणार आहे ते एकदम मस्त असं फॉर्मॅट होतं. ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हालासुद्धा ही कामाला येईल. आता ज्वारी वाटून झाली आहे. मुगाची डाळसुद्धा आपण अशाच पद्धतीने वाटून घेऊया, थोडं थोडं पाणी घालून. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट देखील करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर हे वाटून झाल्यानंतर मी 1 वाटीभर पोहेसुद्धा यामध्ये वाटून घेणार आहेत. मी भिजत घालताना थोडे विसरले होते, म्हणून आत्ता इथे भिजत घालून, पोहे कसे पटकन भिजतात, त्याला वेळ लागत नाही. पोहेसुद्धा आपण यामध्ये वाटून घेऊया. पोहे घातल्यामुळे आपला हा डोसा कुरकुरीत होण्यासाठी मदत होते. पोहे पण आपण यामध्ये चांगले वाटून घेऊया, थोडं थोडं पाणी घालून. असं बारीक वाटून घेतल्यानंतर आपण हे पीठ तयार केले त्यामध्ये हे पोह्याचंसुद्धा मिश्रण मिक्स करायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून हे चांगलं हिसळून घेतलं. आता आपण हे पीठ हे चांगलं फेटून घेऊया. हे पीठ फेटत असताना आपण ज्या दिशेने फेटायला सुरुवात केली आहे त्याच दिशेने आपण 5 मिनटासाठी फेटत राहायचं. ही काळजी आपण घेतली तर आपलं पीठ हे चांगल्यापैकी फॉर्मॅट होतं. अगदी तुम्ही पावसाळ्यात किंवा थंडीच्या वातावरणातसुद्धा अशा पद्धतीने पीठ फेटून घेतलं तर तुमचं पीठ हे मस्तपैकी फॉर्मॅट होतं. पीठ जेव्हा आपण हाताने फेटून घेतो त्यामध्ये हवा जाते आणि पीठ छान असं फॉर्मॅट होतं. तर अशा पद्धतीने 5 मिनटापर्यंत मी पीठ फेटून घेतले आणि यावरती आता एक झाकण ठेवून आपल्याला हे पीठ असं रात्रभरासाठी फॉर्मॅट होण्यासाठी ठेवून द्यायचं.
सकाळी उठल्यानंतर आता पाहूया आपण हे पीठ आपलं कशा पद्धतीने फर्मेट झालं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलं तर दिसेलच आपलं पीठ किती छान असं फॉर्मॅट झालं आहे. यावरती सुंदर अशी जाळी तयार झाली आहे. चमच्याने मी हे सगळं आता मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं. आता ह्या पिठामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीच घालायचं नाही आहे. फक्त आपण इथे चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तरीसुद्धा आपले हे डोसे छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होणार आहे. आपण हे पीठ जसं पद्धतीने फॉर्मॅट केलं आहे त्यामुळे आपले डोसे इथे कुरकुरीत होणार आहे. चला आपण आता डोसा बनवायला घेऊया. डोसासाठी तवा ठेवला गॅसवरती गरम करायला. त्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि ह्या पिठामधले 2 चमचे पीठ यावरती घालून घेतलं आहे आणि मस्तपैकी असा गोलाकार डोसा असा पातळ असा पसरून घेतला आहे. हा डोसा पातळ असा पसरवला तर मस्तपैकी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो. थोडंसं यावरती तेल तूप जे तुम्ही खाता ते घालून घ्यायचं. खालच्या बाजूने डोसा छान असा भाजल्यानंतर डोसा आपण पलटी करून घेऊया. खालच्या बाजूने चांगला भाजल्यानंतरच हा डोसा पलटी करायचा, म्हणजे डोसा छान असा कुरकुरीत होतो. अशा प्रकारे फायबरने पूर्णपणे भरलेला हा डोसा तुम्ही जरूर एकदा करून बघा आणि हा डोसा खाल्ल्यानंतर तुमचे वजनही वाढणार नाही, तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहील. डोसा तुम्ही बटाट्याची भाजी किंवा ओल्या नारळाची चटणी याबरोबर एन्जॉय करू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.